या अगोदरचा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तिथे मिळालेले गिफ्ट्स तुम्हाला दाखवले नव्हते। तर इथे हा सुंदर असा चौरंग, त्यानंतर छोटेसे असे इयरिंग्सचे 2 जोड आहेत, त्यानंतर रोज गोल्डची चेन आहे, त्याला बटरफ्लायचं पेंडंट लावलेलं आहे आणि त्यानंतर ब्ल्यू कलरचे असे सुंदर झुमके आहेत आणि इथे हा हार। तर हे गिफ्ट्स मला मिळाले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी आमचं लंचला जायचं ठरलं होतं। तर आम्ही आई दादा आम्ही तिघेजणच निघालो होतो, कारण शरयू शर्वरी जी होती ते शाळेत गेलेली होती। तर हॉटेल काही फार लांब नाही, आमच्यापासून जवळच आहे। तर तिथे हॉटेल शिवेंद्रला आम्ही येऊन पोहोचलो होतो आणि इथली जी जेवणाची चव आहे ती दादांना खूप आवडते, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त याच ठिकाणी जाण्याचा प्रेफर करत असतो। तर आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणत सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आणि आम्ही हॉटेलला जाऊन पोहोचलेलो आहोत आणि हा जे आहे तो हॉटेलचा गार्डन एरिया आहे आणि आम्ही शक्यतो करून तिथेच जेवायला बसत असतो। आणि जेवण जे आहे ते तिथलं खूप चविष्ट असतं। नॉनव्हेज जेवण जे आहे, मी सुद्धा बऱ्याच दिवसानंतर म्हणजे अगदी 2-3 महिन्यांच्या गॅपनंतर नॉनव्हेज खाणार होते। तर मी जी घेतली होती ती चिकन खिमा थाळी घेतली होती, त्यासोबत सुकट मसाला अंडं असतं आणि यांनी नॉर्मल चिकन फ्राय वगैरे घेतलेलं होतं। जेवण झाल्यानंतर घरी आल्यानंतर मग संध्याकाळी मला आणखी एक मीटिंग लागली होती आणि मला मीटिंगसाठी जे आहे ते बाहेर जावं लागणार होतं। तर मी निघालेले होते आणि मला पुढे जे आहेत ते शरयू शर्वरीचे पप्पा जॉईन करणार होते आणि तिथे आम्ही एका कॅफेमध्येच बसलो होतो। तिथे कॅफेमध्येच आमचं बोलणं, आमची चर्चा झाली। ॲक्च्युली झालं असं होतं की ज्या क्लायंटशी माझी मीटिंग झाली तर ते थोडेसे कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे आम्ही त्यांना जास्त शूट केलेलं नाही आहे आणि त्या दिवशी खूप उशीर झाला। मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला आणखी एक इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटसाठी मी छान अशी ब्लॅक कलरची चेक्सची साडी घातली होती आणि मी त्या इव्हेंटला येऊन पोहोचले होते। आता हा इव्हेंट नक्की काय होता, तर मॅजिक ऑफ सीझर्स या अकॅडमीने हा इव्हेंटचं जे होते ते ऑर्गनायझेशन केलं होतं। याच्यामध्ये स्किन केअर आणि बेसिक मेकअप या गोष्टी शिकवल्या जाणार होत्या। तर इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती आणि थोडीशी औपचारिकता असते, तर त्याच्यामध्ये काही सत्कार झाले आणि अजूनही काही महिला आलेल्या नव्हत्या, खुर्च्या बऱ्याचशा रिकाम्याच होत्या। पण तरीही त्यांनी त्यांच्या वेळेतच जे आहे ते कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती, कारण त्यांना दिवसभरात बऱ्याचशा गोष्टी कव्हर करायच्या होत्या असं दिसून आलं। त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या ज्या होत्या त्या डर्मॅटॉलॉजिस्ट होत्या आणि त्या खास मुंबईवरून आल्या होत्या। पाठक असं त्यांचं नाव होतं आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने स्किन केअरबद्दलची जी आहे ती माहिती सांगितली होती की स्किन केअर कसं करावं, का करावं, ते करणं का गरजेचं आहे आणि कोणत्या स्किनसाठी कोणते प्रोडक्ट्स वापरावेत, कोणते वापरू नयेत, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता। खरं तर हे मला ऐकून पण खूप छान वाटलं, कारण मेकअप वगैरे या सगळ्या गोष्टींशी माझा फारसा संबंध येत नाही आणि तरीसुद्धा हे सगळं ऐकत असताना मी अगदी इंटरेस्ट घेऊन या सगळ्या गोष्टी ऐकत होते। त्यानंतर काही जे प्रोडक्ट्स होते त्यांनी जे वापरावेत, म्हणजे त्यांनी कुठल्या ब्रँडिंगचं प्रमोशन नाही केलेलं, पण तरीसुद्धा की कोणते वापरावेत, कारण महिलांचे खूप जास्त प्रश्न येत होते की काय वापरावं। तर त्याच्यासाठी त्यांनी ही स्क्रीन शेअर केली होती आणि त्याचा फोटो काढून घ्यायला सांगितलं की जेणेकरून कोणते प्रोडक्ट्स त्या वापरू शकतात, कोणत्या स्किन टाईपनुसार। हे खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की कोणतं एखादं प्रोडक्ट एखाद्या व्यक्तीला सूट होतं आहे तर ते दुसरीला पण होईलच असं नाही आहे। आणि या पद्धतीने खूप सुंदर असं त्यांचं जे स्किन केअरचं सेशन होतं ते पूर्ण झालं आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खूप असे क्वेश्चन आन्सरसुद्धा घेतले, म्हणजे तिथे जेवढ्या महिला उपस्थित होत्या त्यांचे बरेचसे क्वेश्चन्स होते, ते क्वेश्चनसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा जो होता तो प्रयत्न केलेला होता। आणि त्यानंतर मग इथे त्यांची जी मॅजिक ऑफ सीझर्स आहे तर ती अकॅडमी कोणी स्थापन केली, कशा पद्धतीने केली, या सगळ्यांची माहिती ज्या होत्या त्या देत होत्या। तर इथे मेन मझर सर म्हणून आहेत, तर त्यांनी या अकॅडमीची स्थापना केलेली आहे। ते याच्यामध्ये हेअर
चं जे आहे त्याच्यामध्ये ते अगदी खूप सुंदर काम करतात अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली. आणि त्यासोबतच त्यांची ही अकॅडमी आहे, तर याच्यामध्ये ते अतिशय कमी दरामध्ये कशा प्रकारचे कोणते कोणते कोर्सेस वगैरे प्रोव्हाइड करतात, या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा त्यांनी दिली. त्यानंतर या ठिकाणी अनुषा म्हणून एक मुलगी होती त्यांच्याच टीममधली, तर तिने क्राऊडमधलीच एक मुलगी घेतली आणि त्यांच्यावरती मेकअप जो आहे तो स्टार्ट केला होता. तर स्किन केअर कसं करायचं, मेकअप कसं करायचं याची माहिती त्या सांगत होत्या. खूप छान आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने अगदी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करत करत अनुषा जी होते ते मेकअप सांगत होती. आणि तिची सांगण्याची पद्धत किंवा सांगण्याची स्टाईलसुद्धा खूप छान होती. त्यामुळे हा माझा प्रांत नसतानाही मला खूप मजा आली हा इव्हेंट अटेंड करून. मेकअप झाल्यानंतर दुपारचा लंच जो होता तो सुद्धा त्यांच्याच टीमने ऑर्गनाईज केलेला होता. इकडे लंचसाठी आम्ही सगळ्या महिला जमलेलो होतो. लंच झाल्यानंतर मग त्यांचे जे ऑर्गनायझर मझर सर होते, क्षितिज दंताळे सर होते, तर यांनी सगळ्यांनी आम्हाला जॉईन केलं होतं. त्यांनीसुद्धा बरीचशी माहिती त्यांच्या अकॅडमीबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दलची माहिती सांगितली. खूप सुंदर आणि इन्स्पायरिंग अशी माहिती होती. आणि त्यातच त्यांनी अशा एका व्यक्तीला पुढे बोलवलं की जिचा मेकअपशी काही संबंध नाही. आणि या सगळ्या महिलांच्यात मीच अशी होते की मला मेकअप किंवा या गोष्टीतलं, मी ब्युटिशियन या क्षेत्रात काम करत नाही. आणि मग काय, पुढे बोलवल्यानंतर त्यांनी मेकअपविषयी सगळी माहिती विचारली. मी 1 बाय 1 सगळे प्रॉडक्ट्स किंवा सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या अनुषाने सांगितल्याप्रमाणे. आणि पण हे सगळं करत असताना माझीसुद्धा थोडीशी धांदलच उडाली होती. पण हे सगळं करून खूप मजा आली. त्या क्लिपचं जे आहेत तो मला जोडता आला नाही आणि घेता आला नाही. त्यानंतर इथे त्यांच्याच टीममधल्या एका मेंबरचा वाढदिवस होता आणि त्याचं जे होतं ते सुंदर असं सेलिब्रेशन त्यांनी त्याच ठिकाणी केलं. एवढ्या सगळ्या मॉपमध्ये इतकं छान सेलिब्रेशन झालं. आणि त्यानंतर त्यांची जी टीम मेंबर होती ती सुद्धा खूप सुखावली होती. तिचं नाव सिद्धी असं होतं. तिला सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. केक कटिंग झालं. केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांचे जे होते त्यांनी फीडबॅकसाठी व्हिडिओ घेतले, सगळ्यांचे फीडबॅक फॉर्म वगैरे भरून घेतले. आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुंदर अशी सांगता झाली. आणि हा इव्हेंट माझ्यासाठी खूप 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 छान, नवीन आणि वेगळा असा होता. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.